गुड मॉर्निंग फ्रेंड्स. जसं की आपल्याला माहिती आहे, आज आपण शिकणार आहोत ऑटोसायकल. ऑटोसायकल ही एक थर्मोडायनॅमिक सायकल्समधली एक इम्पॉर्टंट सायकल समजली जाते. आणि बेसिकली आपण ज्यावेळेस ऑटोसायकल शिकत असतो त्यावेळेस आपल्याला दोन गोष्टी लक्षात घेणं खूप इम्पॉर्टंट असतं. पहिली गोष्ट जी आहे ती ऑटोसायकल ही यूज केली जाते स्पार्क इग्निशन इंजिन्समध्ये, आणि दुसरी गोष्ट हे पेट्रोल ॲज अ वर्किंग फ्लुइड वापरलं जातं ह्या सायकलमध्ये. तर मी ह्या सायकलमध्ये पेट्रोल वापरल्यानंतर त्याच्यामध्ये काय काय चेंजेस होणार आहेत, त्या थर्मोडायनॅमिक प्रॉपर्टीज काय काय असणार आहे त्या गॅसच्या, आपल्याला ते शिकायचं आहे. तर मग याच्यामध्ये थर्मोडायनॅमिक प्रोसेसेस ज्या आहेत त्या आपल्याला शिकायच्या आहेत. प्रोसेस 1 to 2, प्रोसेस 2 to 3, प्रोसेस 3 to 4 आणि प्रोसेस 4 to 1. तर याच्यामध्ये जसं की आपल्याला माहिती आहे की 4 प्रोसेसेस इन्व्हॉल्वड आहेत. पहिली प्रोसेस आहे आयसेंट्रॉपिक कॉम्प्रेशन, प्रोसेस 1 to 2. या आयसेंट्रॉपिक कॉम्प्रेशनमध्ये काय होणार आहे, जो काही एअर आहे सिलेंडरमध्ये ते आयसेंट्रॉपिकली कॉम्प्रेस्ड होणार आहे फ्रॉम प्रोसेस 1 to 2, फ्रॉम स्टेज 1 to 2, अँड इट ओबेज PV raised to gamma इज इक्वल टू कॉन्स्टंट लॉ फॉर द सेम. म्हणजे काय, प्रेशर आणि व्हॉल्यूम हे एकमेकाला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहेत ड्युरिंग प्रोसेस 1 to 2. हे या प्रोसेसच्या दरम्यान आपल्याला शिकायला भेटणार आहे. तर याच्यामध्ये PV आणि TS प्लॉट कसा असणार आहे आपण ते शिकूयात. ड्युरिंग प्रोसेस 1 to 2 ते काय म्हटलेलं आहे की आयसेंट्रॉपिक कॉम्प्रेशन, ज्यावेळेस एअर आयसेंट्रॉपिकली कॉम्प्रेस्ड होती म्हणजे रिव्हर्सिबल ॲडियाबॅटिक, त्यावेळेस काय होणार आहे, त्याचं प्रेशर वाढणार आहे आणि व्हॉल्यूम कमी होणार आहे. तर कन्सिडर करू लेटेस्ट पॉईंट. दिस इज पॉईंट 1, दिस इज पॉईंट 2. The air will be compressed isentrophically. एकंदरीत त्याचं असं नेचर असणार आहे, अपवर्ड्स. PV raised to gamma is equal to कॉन्स्टंट, या प्रोसेसचं नेचर. प्रेशर वाढलाय कॉम्प्रेशनच्या दरम्यान आणि व्हॉल्यूम कमी झालं. याच्यामध्ये काय होणार आहे, ज्यावेळेस ती जी एअर आहे सिलेंडरमध्ये, पिस्टन ज्यावेळेस बॉटमपासून टॉप डेड सेंटरकडे मूव्ह करणार आहे त्यावेळेस त्याचं प्रेशर वाढणार आहे आणि व्हॉल्यूम कमी होणार आहे. तर ही प्रोसेस, ऑफकोर्स ही प्रोसेस आयसेंट्रॉपिकली आहे, म्हणजे काय, त्याची एंट्रॉपी कॉन्स्टंट आहे. बट आफ्टर कॉम्प्रेशन त्याचा टेम्परेचर वाढणार आहे. आपल्याला माहिती आहे की एंट्रॉपी डिनोट कशाने केली जाते, यसनी. सो इथं ड्युरिंग प्रोसेस 1 to 2 एंट्रॉपी कॉन्स्टंट म्हटल्यावर व्हर्टिकल लाईन येईल, बट त्याचं टेम्परेचर वाढेल फ्रॉम T1 to T2. हे झालं प्रोसेस 1 to 2चा PV आणि TS प्लॉट. दुसरी जी प्रोसेस असणार आहे ती दुसरी प्रोसेस कोणती आहे, इट इज हीट ॲडिशन प्रोसेस ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम फ्रॉम हीट रिझर्वायर ड्युरिंग 2 to 3. ज्यावेळेस कॉम्प्रेशनला आफ्टर कॉम्प्रेशन जाणार, पिस्टन कुठं मूव्ह होतो आहे, आता पिस्टन टॉप डेड सेंटरपासून बॉटम डेड सेंटरपासून टॉप डेड सेंटरपर्यंत पोहोचला. तिथं स्पार्क इग्निशन झाल्यामुळं काय होणार आहे, त्या गॅसमध्ये हीट ॲडिशन होणार आहे. आणि त्या हीट ॲडिशनला रिप्रेझेंट करण्यासाठी त्यांनी काय केलं आहे की इट इज ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. सो इथं लाईन कशी येणार, ड्युरिंग प्रोसेस 2 to 3 कॉन्स्टंट व्हॉल्यूम म्हटल्यानंतर 2 to 3, बट कॉम्प्रेशनच प्रोसेस आहे, त्याच्यात हीट वाढले त्याच्यामुळे त्याचं प्रेशर पण वाढणार. सो त्याचा ॲरो हा अपवर्ड येणार. आता याच्या दरम्यान याची काय वाढणार, एंट्रॉपी पण वाढणार आणि टेम्परेचर पण वाढणार. सो याचं डिनोटेशन कसं असणार, याचं डिनोटेशन 2 to 3 अपवर्ड्स. So process 2 to 3 heat addition process at constant volume from heat reservoir. It is given by heat supplied is equal to m specific mass of the gas into constant volume CV into T3 minus T2. T3 minus T2, higher temperature minus lower temperature. नेक्स्ट प्रोसेस जी आहे आपली ती नेक्स्ट प्रोसेस आहे प्रोसेस 3 to 4. या प्रोसेसमध्ये काय होणार, जशी प्रोसेस 1 to 2 कॉम्प्रेशन झालं होतं तसं 3 to 4 काय होणार आहे, ती एअर काय होणार आहे, एक्सपांड होणार आहे. कशी, आयसेंट्रॉपिकली. तो सेम आपण जशी प्रोसेस
1 to 2च्या वेळेस कॉम्प्रेशन झालं म्हणून त्याचा प्रेशर कमी झालं, प्रेशर वाढलं आणि व्हॉल्यूम कमी झालं. एक्सपान्शनच्या वेळेस काय होणार, व्हॉल्यूम वाढणार आणि प्रेशर ड्रॉप डाऊन होणार. 3 to 4 PV raised to gamma is equal to constant. ॲट द सेम टाईम त्याचं टेम्परेचरसुद्धा कमी होणार कारण ते आयसेंट्रॉपिकली एक्सपान्शन होतं आहे ॲट कॉन्स्टंट एंट्रॉपी. 3 to 4 entropy constant S3 is equal to S4 but temperature lowers down from T3 to T4. नेक्स्ट प्रोसेस जी असणार आहे आपली ती प्रोसेस असणार आहे ड्युरिंग प्रोसेस 4 to 1. इट इज द प्रोसेस ऑफ हीट रिजेक्शन ड्युरिंग दिस प्रोसेस ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. सिस्टीम रिटर्न्स टू इट्स ओरिजिनल स्टेट. हेन्स दिस सायकल इज कम्प्लिटेड. म्हणजे काय की ह्या सायकलमध्ये काय होणार आहे, आपल्याला माहिती आहे की दुसऱ्या सायकलमध्ये हीट ॲडिशन झालं होतं त्याच्यामुळे टेम्परेचर वाढलं होतं. आता इथं हीट रिजेक्शन होणार आहे. हीट रिजेक्शन ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. सो प्रेशर ड्रॉप्स डाऊन होऊन 4 to 1 but at constant volume. V4 is equal to V1. At the same time जसं टेम्परेचर कमी झालं तसं त्याचं एंट्रॉपीसुद्धा कमी होणार आणि टेम्परेचरसुद्धा कमी होणार. 4 to 1. ही झाली प्रोसेस 4 to 1 ची एंट्रॉपी कमी होणारची TS आणि PV डायग्राम. आता आपण ऑटो सायकल बघू. ड्युरिंग प्रोसेस पहिली प्रोसेस कोणती आहे, आयसेंट्रॉपिक कॉम्प्रेशन. तर आयसेंट्रॉपिक कॉम्प्रेशन आपण करून घेऊ पहिले. आयसेंट्रॉपिक कॉम्प्रेशन 1 to 2. नंतर कॉन्स्टंट व्हॉल्यूम हीट ॲडिशन 2 to 3. नंतर आयसेंट्रॉपिक एक्सपान्शन 3 to 4. नंतर कॉन्स्टंट व्हॉल्यूम हीट रिजेक्शन. राईट. सो ड्युरिंग प्रोसेस 1 to 2 प्रेशर वाढला त्याचं टेम्परेचरसुद्धा वाढणार. ॲट आयसेंट्रॉपिक प्रोसेस आहे कॉम्प्रेशन 1 to 2. नंतर त्याच्यामध्ये हीट ॲडिशन होणार आहे, टेम्परेचर वाढणार, एंट्रॉपी वाढणार 2 to 3. नंतर आयसेंट्रॉपिक एक्सपान्शनच्या वेळेस एंट्रॉपी कॉन्स्टंट, टेम्परेचर कमी होणार 3 to 4. आणि 4 to 1 अगेन हीट रिजेक्शन होणार आहे. So this is nothing but what all about the Otto cycle is. आता आपण याची नेक्स्ट टर्मिनॉलॉजी बघू, ॲनालिसिस ऑफ ऑटो सायकल. आता आपल्याला हे बघायचं आहे की ह्या सायकलवरती नेट वर्क डन किती झालेलं आहे. दॅट नेट वर्क डन कॅन बी गिवन बाय हीट सप्लाइड मायनस हीट रिजेक्शन. सो W इज इक्वल टू QS minus QR. QS stands for heat supplied, QR stands for heat rejected. Heat supplied given by mass into constant volume T3 minus T2 minus mass into constant volume T4 minus T1. So air standard efficiency काय सांगते, net work done upon heat supplied is given by that particular efficiency. मग QS minus QR is equal upon QS. या फॉर्म्युल्यामध्ये जर आपण वरच्या किमती टाकल्या, मास, कॉन्स्टंट व्हॉल्यूम, डेल्टा टेम्परेचर, तर याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की ही व्हॅल्यू जी आहे ती हीट सप्लाइड आहे, ही व्हॅल्यू जी आहे हीट रिजेक्टेड आहे, हीट सप्लाइड आहे. यांचं बायफर्गेशन करून घेतलं आपण, त्यांचा डिनॉमिनेटर वेगवेगळं करून घेतलं मायनस साईनला. डिनॉमिनेटर जर वेगळा केला तर हीट सप्लाइड कॅन्सल होऊन जाईल, इथं मास कॅन्सल होऊन जाईल आणि आपल्याला ही इफिशियन्सी भेटणार आहे एअर स्टँडर्ड ऑटो सायकलची. तर यालाच आपण जर नीट रेफर केलं तर कॉम्प्रेशन रेशो काय आपल्याला RC इज इक्वल टू V1 अपॉन V2 आणि एक्सपान्शन रेशो काय आहे V4 अपॉन V3 फ्रॉम ऑटो सायकल डायग्राम. ॲज द कॉम्प्रेशन अँड एक्सपान्शन प्रोसेस आर आयसेंट्रॉपिक with the same of volume ratio, then we can write T2 upon T1 is equal to V1 upon V2 gamma minus 1 and
T4 upon T3 is equal to V3 upon V4 gamma minus 1. So efficiency of Otto cycle will ultimately 1 minus 1 upon R. R stand for compression ratio gamma minus 1. So this is nothing but what? The efficiency of Otto cycle. आता आपण काय करणार आहोत, याच्यावरती काही न्यूमेरिकल्स बघणार आहोत. न्यूमेरिकल्स काय काय असणार आहेत, न्यूमेरिकल बघू आपण. आता याच्यामध्ये काय सांगितलं आहे, ॲन engine working on Otto cycle has a pressure of 1 bar and 12 bar before and at the end of compression stroke. Find out the compression ratio and air standard efficiency. Assume gamma is equal to 1.4. सगळ्यात पहिले आपण काय करणार आहे, त्याच्यामधलं गिवन डेटा लिहून घेणार आहे. गिवन डाटा, याच्यामध्ये गिवन डेटा काय काय, P1 1 बार इथे दिलेलं आहे आणि P2 12 बार. आता फॉर कॉम्प्रेशन प्रोसेस सगळ्यांना माहिती आहे आपल्याला की कॉम्प्रेशन प्रोसेस 1 to 2 होते. त्याच्यामध्ये कॉम्प्रेशन प्रोसेसला आपला आयसेंट्रॉपिक कॉम्प्रेशन प्रोसेस जो लॉ फॉलो करते ते आपल्याला लिहायचं. P1 V1 रेस टू गॅमा इज इक्वल टू P2 V2 रेस टू गॅमा. याला जर सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला माहिती आहे की कॉम्प्रेशन रेशो स्मॉल r इज इक्वल टू V1 अपॉन V2 इज इक्वल टू P1 अपॉन P2. आता याच्या रेस टू गॅमा आहे, आपल्याला हाच गॅमा जर इकडे घ्यायचा असेल तर काय होणार, r इज इक्वल टू V1 अपॉन V2 इज इक्वल टू P1 अपॉन P2 रेस टू 1 अपॉन गॅमा. राईट. सो आपल्याकडे P1 आणि P2 आहेत. 12 अपॉन हे पण अल्टर चेंज होऊन जाणार, तिथं P2 अपॉन P1 होऊन जाणार. 12 अपॉन 1 रेस टू 1 अपॉन 1.4. 1.4 कुठून घेतला, इथून. जर याची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेशन केलं त्याचं याचं कॅल्क्युलेशन येतं 5.9. सो आपला कॉम्प्रेशन सगळ्यात आपल्याला कॉम्प्रेशन रेशो मिळाला जो आपल्याला पहिल्यांदा विचारला होता त्यांनी, R इज इक्वल टू. दुसरं आहे एअर स्टँडर्ड एफिशियन्सी, ते आपण बघू आता. दुसरं एअर स्टँडर्ड एफिशियन्सी इज इक्वल टू 1 minus 1 upon r raised to gamma minus 1. 1 minus 1 upon r किती आपला 5.9, गॅमा 1.4 minus 1. याचं सोल्युशन येणार 50.83%. सो हे झालं एअर स्टँडर्ड एफिशियन्सी. एकदम सिंपल प्रॉब्लेम्स असतात, ते सिंपल प्रॉब्लेम सॉल्व्ह कसे करायचे त्याचे टॅक्टिक्स असतात. ते टॅक्टिक्स लक्षात घेतलात की तुम्हाला सगळ्या गोष्टी कळून जातील. आपण दुसरा प्रॉब्लेम बघूयात. दुसरा प्रॉब्लेम आहे, अ गॅस इंजिन ऑपरेट्स ऑन ऑटो सायकल हॅज अ सिलेंडर ऑफ 20 cm डायमीटर अँड स्ट्रोक ऑफ 25 cm. द क्लिअरन्स व्हॉल्यूम इज गिवन 1570 cm. डिटरमाइन स्टँडर्ड एफिशियन्सी. अज्युम गॅमा इज इक्वल टू 1.4. काय काय दिलेलं आहे, परत गिवन डेटा आपण लिहून घेऊ त्याच्यातून. गिवन काय काय दिलेलं आहे, डी स्मॉल 20 cm, एल 25 cm, VC क्लिअरन्स व्हॉल्यूम 1570 cm. टू फाइंड काय काय स्टँडर्ड एफिशियन्सी गॅमा 1.4. सो आपण सगळ्यात पहिल्यांदा जाऊया. वी आर गोइंग टू फाइंड आउट द व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. ते पण कोणतं, स्वेप्ट. VS इज इक्वल टू पाय बाय 4 d² इंटू
एल आहे का आपल्याकडं, पाय बाय 4 इंटू डी किती आहे 20 इंटू एल किती आहे 25. याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर स्विफ्ट व्हॉल्यूम येतो 7,854 सेंटीमीटर स्क्वेअर. क्लिअरन्स व्हॉल्यूम पण आपल्याला क्यूब मीटर सेंटीमीटर क्यूब व्हॉल्यूम आहे म्हणून. एकदा आपल्याला स्विफ्ट व्हॉल्यूम भेटला का कॉम्प्रेशन रेशोचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे की कॉम्प्रेशन रेशो इज इक्वल टू टोटल व्हॉल्यूम अपॉन क्लिअरन्स व्हॉल्यूम म्हणजे VC प्लस VS अपॉन VC. मग आपल्याला माहिती आहे की VC किती आहे 1570 प्लस VS किती आला 7854 अपॉन VC 1570. कॉम्प्रेशन रेशो आफ्टर कॅल्क्युलेशन येणार 6. आता एकदा कॉम्प्रेशन रेशो आला तिसरं आपण काढणार आहे एअर स्टँडर्ड एफिशियन्सी 1 मायनस 1 अपॉन R रेस टू गॅमा मायनस 1 1 मायनस 1 अपॉन R किती आहे 6 रेस टू 1.4 मायनस 1. याची जर कॅल्क्युलेशन केलं तर एअर स्टँडर्ड एफिशियन्सी येणार 51.17%. So this is all about the auto cycle problems.